हॅलो एव्हरीवन. आज आपण जो 6वा धडा आहे, राष्ट्रध्वज माझा अभिमान, तो पाठ बघणार आहोत. तर या पाठाचा मुख्य उद्देश काय आहे तर राष्ट्रध्वजाचं महत्त्व, तिरंग्याची ओळख आणि देशप्रेम. राष्ट्रध्वजाचं महत्त्व म्हणजे आपल्या देशाच्या राष्ट्रध्वजाची महती आणि नागरिकांचं कर्तव्य समजून घेणं. तिरंग्याची ओळख म्हणजे राष्ट्रध्वजातील 3 रंगांचं आणि अशोक चक्राचा काय अर्थ आहे, तो आपल्याला काय दर्शवतो, त्यातून काय माहिती दिली गेली आहे हे जाणून घेणं. आणि त्यानंतर आहे ते म्हणजे देशप्रेम. विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना निर्माण करणं हा या पाठाचा मुख्य उद्देश आहे. आपला राष्ट्रध्वज आता तुम्हा सर्वांना माहीतच आहे. तर या राष्ट्रध्वजाची वैशिष्ट्ये काय आहेत तर भारताचा राष्ट्रध्वज हा तिरंगा म्हणून ओळखला जातो. यात वरच्या बाजूला गडद भगवा, मध्ये पांढरा आणि खाली हिरवा रंग असतो. पांढऱ्या पट्ट्याच्या मध्यभागी गडद निळ्या रंगाचं 24 आऱ्यांचं अशोक चक्र असतं. 22 जुलै 1947 रोजी संविधान सभेनं याला राष्ट्रीय ध्वज म्हणून मान्यता दिली. आता या तिरंग्यामध्ये जो सर्वात वरचा केशरी रंग आहे, भगवा रंग आहे, तो रंग आपल्याला काय सांगतो तर तो रंग शौर्य आणि त्यागाचं प्रतीक आहे, हे त्यामधून आपल्याला सांगितलं गेलं. त्यानंतर जो मधला पांढरा रंग आहे तो शांतता आणि सत्याचं प्रतीक आहे. आणि शेवटचा हिरवा रंग जो आहे तो समृद्धी आणि विश्वासाचं प्रतीक आहे. अशोक चक्र, आता मधला जो पांढरा पट्टा आहे तिरंग्याचा, त्या पांढऱ्या पट्ट्यामध्ये एक अशोक चक्र तुम्हाला दिसतं. हे अशोक चक्र प्रगती आणि सतत चालणारं गतीचं चक्र, ज्यामध्ये 24 आऱ्या आहेत, त्यामुळं ते अशोक चक्र आपल्या तिरंग्यामध्ये घेतलेलं आहे. आता थोडीशी तिरंग्या संबंधित माहिती आपण घेऊ. आपल्या तिरंग्याचा आकार आणि प्रमाण काय आहे तर ध्वजाचा आयताकृती आकार हा 3:2 या प्रमाणामध्येच असतो. या तिरंग्याचे रचनाकार कोण आहेत तर तिरंग्याचं मूळ डिझाईन जे होतं ते स्वातंत्र्य सेनानी पिंगली वेंकय्या यांनी तयार केलं होतं. आता याचा इतिहास काय आहे तर सुरुवातीचा जो ध्वज होता त्या ध्वजावर चरखा होता, पण तो नंतर संविधान सभेनं काय केला, बदलून त्या चरख्याच्या ऐवजी अशोक चक्र तिथं समाविष्ट केलं. आता हे अशोक चक्र तिथं का घेतलं, चरखा का बदलला, या बदलाची कारणं काय आहेत तर ती बघूया आपण. तर हा चरखा बदलून तिथं अशोक चक्र का घेतलं, केव्हा घेतलं तर ते 22 जुलै 1947 रोजी भारताच्या संविधान सभेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. कोणी बदलला तर संविधान सभेने एका विशेष समितीच्या शिफारसीनुसार हा बदल मंजूर केला. आता याचं मुख्य कारण काय होतं बदलण्याचं तर सम्राट अशोक यांच्या सारनाथ स्तंभावरील धर्मचक्र म्हणजेच अशोक चक्र हे प्रगती, गतिशीलता आणि राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक मानलं गेलं आहे. चरखा हा विशिष्ट एका चळवळीशी जोडलेला गेला होता, पण हे जे अशोक चक्र आहे ते संपूर्ण देशाच्या सार्वभौमत्वाची आणि अखंडतेची ओळख दर्शवतो. म्हणून तिरंग्यावरती पांढऱ्या रंगावर असणारा जो चरखा होता तो बदलून त्या जागी काय घेतलं गेलं तर अशोक चक्र घेतलं गेलं. आता आपल्याला बेसिक माहिती जी आहे ते आपण बघितलेली आहे. तिरंग्याचा आकार कोणता, तिरंग्याचे रंग काय दर्शवतात, त्यानंतर तिरंग्याचा मध्ये जो चरखा होता तो बदलला, तो का बदलला, कोणी बदलला, या पद्धतीची जी पूर्ववत जी माहिती आहे ती आपण बघितलेली आहे. आता आपण पाठाला सुरुवात करू. पाठाचं नाव आहे राष्ट्रध्वज माझा अभिमान. तर बघा,
आपला राष्ट्रध्वज म्हणजे आपल्या देशाचा आणि आपला अभिमान आहे. राष्ट्रध्वज पाहिला की प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाची भावना जागृत होते. आपल्या राष्ट्रध्वजामध्ये 3 रंग आहेत: केशरी, पांढरा आणि हिरवा. केशरी रंग त्याग आणि शौर्य दर्शवतो. पांढरा रंग शांततेचा आणि सत्याचं प्रतीक आहे. तर हिरवा रंग समृद्धीचा आणि निसर्गाचं प्रतीक मानलं जातं. मध्यभागी असलेले निळ्या रंगाचं जे अशोक चक्र आहे ते प्रगतीचा आणि सतत पुढे जाण्याचा संदेश देत असतं. स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन अशा राष्ट्रीय सणांमध्ये राष्ट्रध्वज अभिमानानं फडकताना पाहून प्रत्येक भारतीयाचं हृदय आनंदानं भरून येतं. सैनिक देशांच्या सीमाचं रक्षण करताना या राष्ट्रध्वजासाठी आपले प्राणही अर्पण करतात. म्हणूनच राष्ट्रध्वजाचा आदर करणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. राष्ट्रध्वज आपल्याला एकता, देशभक्ती आणि राष्ट्रसेवा यांची प्रेरणा देतो. म्हणूनच सर्व भारतीयांमध्ये राष्ट्रध्वजाप्रती राष्ट्रध्वज माझा अभिमान ही भावना दिसून येते. आता आपल्या पाठाचे जे लेखिका आहेत त्या आहेत स्वप्ना गोवेकर. त्या प्रसिद्ध कवयित्री व लेखिका आहेत. 2019 मधील आजोळच्या आठवणी हा कथासंग्रह, 2023 मधील काव्यरंग हा काव्यसंग्रह प्रसिद्ध. काव्यरंग या पुस्तकासाठी त्यांना कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वाङ्मयीन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. हा पाठ किशोर जानेवारी 2016 या मासिकातून घेण्यात आलेला आहे. प्रस्तुत पाठातून वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून राष्ट्रध्वजाविषयी मुलाच्या मनामध्ये असणारा अभिमान प्रतिबिंबित होतो. तसंच मुलाच्या स्पर्धेच्या तयारीसाठी पालकांनी घेतलेले परिश्रम व प्रोत्साहन याचेही सुंदर चित्रण या पाठातून करण्यात आलं आहे. तर आता पाठाला आपण सुरुवात करूया. शाळेतील वक्तृत्व स्पर्धा पार पडली. विषय होता राष्ट्रध्वज माझा अभिमान. स्पर्धेतील सर्वच विद्यार्थ्यांनी सुंदर सुंदर भाषणे केली होती. स्पर्धेचा निकाल ऐकण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांमध्ये आणि शिक्षकांमध्ये फार उत्सुकता होती. अखेर निकाल सांगण्यासाठी स्पर्धेचे परीक्षक श्री जाधव सर व्यासपीठावर उभे राहिले. ते म्हणाले, आज जी वक्तृत्व स्पर्धा पार पडली त्यात सहभागी सर्वच विद्यार्थ्यांनी सुंदर भाषणं केली. परंतु केवळ प्रथम आणि द्वितीय अशा 2च क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना तालुका स्तरावर 26 जानेवारी रोजी होणाऱ्या वक्तृत्व स्पर्धेसाठी सहभाग घेता येईल. तरी इतरांनी नाराज व्हायचं नाही बरं का. सर्वांमध्येच काही ना काही सुप्त गुण असतात. ते विकसित करण्यासाठी प्रत्येकानं भरपूर मेहनत घ्यायला हवी. सर्वांनी माना डोलावल्या. सर्वांची उत्सुकता अगदी शिगेला लागली होती. ती अधिक न ताणता सरांनी निकाल जाहीर केला. प्रथम क्रमांक श्रेया सुधाकर कांबळे, द्वितीय क्रमांक अभिषेक श्रीधर देसाई. सभागृहामध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला. सर्वजण कार्यक्रम आटोपून घरी परतले. 6वी ते 8वी या गटात स्पर्धा झाली होती. 6वीतील अभिषेकने द्वितीय क्रमांक पटकावला होता. ही गोष्ट कौतुकास्पद होती, पण स्वारी काहीशी हिरमुसली होती. घरात पाऊल टाकताच आई म्हणाली, काय रे अभिषेक, काय झालं? परीक्षेत नंबर आला नाही, स्पर्धेत नंबर आला नाही का? बाळा, हार मानायची नाही बरं का. अभिषेक म्हणाला, अगं 2रा नंबर आलाय माझा, पण 26 जानेवारीच्या तालुका स्तरावरच्या स्पर्धेत मला पहिला नंबर काढायचा आहे. कसं जमणार ते? वडील म्हणाले, एवढंच ना, आम्ही तुझी तयारी करून घेऊ, मग तर झालं. अभिषेकची कळी खुलली. राष्ट्रध्वज आणि राष्ट्रभक्ती, राष्ट्रीय सण, राष्ट्रीय सणांचं महत्त्व या विषयांवर अनेक मुद्दे वडिलांनी अभिषेकच्या भाषणात समाविष्ट केले. आपला देश पारतंत्र्यात असताना देशासाठी घरादाराचा त्याग करणाऱ्या, प्रसंगी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या देशभक्तांचा जाज्वल्य इतिहास वडिलांनी अभिषेकला सांगितला.
आईबाबांनी अभिषेककडून भाषणाची उत्तम तयारी करून घेतली. योग्य त्या ठिकाणी त्याला मार्गदर्शन केलं. अभिषेक दररोज पहाटे लवकर उठून भाषणाचा सराव करू लागला. अखेर स्पर्धेचा दिवस उजाडला. सकाळी लवकर उठून त्याने अंघोळ केली, प्रार्थना केली. आईने इस्त्री करून ठेवलेले स्वच्छ कपडे परिधान केले. वडिलांना एकदा भाषण म्हणून दाखवलं. वडिलांनीही स्पर्धेसाठी अभिषेकला शुभेच्छा दिल्या. आईवडिलांना नमस्कार करून तो शाळेला निघून गेला. तालुक्यातील वेगवेगळ्या शाळांमधील प्रथम 2 क्रमांकांचे विद्यार्थी स्पर्धेसाठी अभिषेकच्या शाळेत आले होते. स्पर्धेचे परीक्षण करण्यासाठी बाहेरील परीक्षक बोलावले होते. स्पर्धेमध्ये सर्व विद्यार्थ्यांची भाषणे चांगली झाली. वडिलांनी सांगितलेले सर्व मुद्दे अभिषेकने भाषणात शांतपणे आणि आत्मविश्वासाने मांडले होते. अभिषेकचा तालुका स्तरावर प्रथम क्रमांक आला. त्याला फार आनंद झाला. सर्वांनी त्याचं अभिनंदन केलं. ही आनंदाची बातमी कधी एकदा वडिलांना सांगेन असं त्याला वाटत होतं. घरात पाऊल टाकताच अभिषेक आईला बिलगला. वडिलांच्या हातात आनंदानं प्रमाणपत्र दिलं. वडिलांनी प्रमाणपत्र वाचलं आणि म्हणाले, "अरे वा, प्रथम क्रमांक, शाब्बास." अभिषेक म्हणाला, "बाबा, हे बक्षीस माझ्या एकट्याचं नाही बरं का. यात तुमचा, आईचा आणि माझ्या शाळेचाही खूप मोठा वाटा आहे. बाबा, माझं भाषण उत्तम व्हावं म्हणून तुम्ही खूप छान मार्गदर्शन केलं. आईनेही माझ्या भाषणाची तयारी करून घेतली. म्हणूनच मी आत्मविश्वासाने भाषण करू शकलो." आमचे देशमुख सर नेहमी म्हणतात, एकटा माणूस एखाद्या गोष्टीची सुरुवात करू शकतो, पण अंतिम ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी सर्वांची साथ आवश्यक असते. ही गोष्ट आज मला पुरेपूर पटली. त्याचं हे उद्गार ऐकून आईवडिलांना काय बोलावं ते सुचेना. आईवडिलांनी अभिषेकला अभिमानाने जवळ घेतलं आणि त्याचं कौतुक केलं. असा सुंदर धडा आपल्याला इथं पाठ्यपुस्तकामध्ये दिलेला आहे. एखादी गोष्ट जर आपण मनात ठरवली तर ती आपण पूर्ण करतोच आणि आपल्यासोबत आपल्याला मार्गदर्शन आणि आपल्याला नेहमीच प्रत्येक सुखात दुःखात आपले आईवडील आपल्याला साथ देत असतात, हे या पाठातून दिसून आलेलं आहे. त्याचबरोबर आपल्या राष्ट्रध्वज आणि देशाप्रती विद्यार्थ्याचं असणारं जी तळमळ आहे, जी आत्मीयता आहे, ती सुद्धा यातून दिसून आलेली आहे. तर हा पाठ आपण घेतला आहे आणि यामध्ये तुम्हाला जी बेसिक माहिती आहे तिरंग्याबद्दल आपल्या, ती माहितीसुद्धा मी इथं देण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये तुम्हाला काही शंका असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला अजून काही कशाची माहिती हवी असेल तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा.